अव्वल दर्जाचा संघ आहे आणि त्याचा एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटपणीमध्ये व्यवस्थित संपर्क नाही आहे, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू. बघूया निर्धाव षटक हाताळतोय का विकेट टेकर गोलंदाज हेमंत. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक साधतो, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. लॉंग रनअप, पंचांकडे गाड घेतो, राटामोरचा मारा करतो, स्ट्राईक रोडीकडे संधी आहे ती. विक्की अक्रॉस द लाईन, थोडंसं चेंडूला निश्चितच केलं, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. ज्या चेंडूला आउटफील्डमधून जो कलेक्ट करतोय, फक्त एक धावेची मागणी आणि एक धावेने आता मात्र खातोकड होतं श्री गणेश होतोय. एक धावे निश्चित आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेला दीपकजी म्हात्रे पिंपलास यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद दीपक. वेलकम रोहिदास चौधरी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, 22 येतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक तीन वादे
तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. एक अतिशय संत सुरुवात आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर पेक अतिशय प्रतिम चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील पंच संमत नाही आहेत. या स्पर्धेतला सर्वात लो स्कोरिंगचा सामना मला वाटतं प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण की आतापर्यंत धावपळकर धावा आहेत फक्त आणि फक्त 7. 4 फलंदाज तंबूचे असलेल्या तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. तिसऱ्या षटकातल्या फक्त 2 चेंडूंची फेक बाकी आहे. विवेक सुंदर पेक अतिशय प्रतिम चेंडू हलकासा अपील प्लम केल्या जातात. लेग बिफोर स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. 5वा आई सोनादेवी स्पोर्ट्स टेमगरा संघ परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय. सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. सारे दमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम घरी आगावान. आमचे करसन भाईनी चषक ठेवलाय टेम घरी आगावान. फलंदाज भूषण येतोय. अतिशय सुंदर पेक अतिशय प्रतिम चेंडू एरकर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला होता. त्रिफळीत फलंदाज बाद होतोय. सहावा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. प्रत्येक जण फक्त हजेरी देण्याचं काम करतोय. हर्ष येतोय. नेक्स्ट बॅट्समन. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 7. 3 षटकांच्या अंती फक्त आणि फक्त 7 धावा आहेत. धावफलकावर अतिशय निगेटिव्ह सुरुवात आहे. आकाश येतोय. नेक्स्ट बॉलर. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं 4थं षटकात आलतो आकाश. स्ट्राईक आकाश वारघडे हा 4था गोलंदाज येतोय. पंचांकडे गाठ घेतोय. थोडासा खराब चेंडू दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. स्वेर मारा झाला होता आउट ऑफ ऑफस्टॉम. पंच वाईटची खून करते. कमांतर दरम्यान संघाची धावसंख्या वाढते ती 8. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. सोनादेवी टेमगर विपक्ष युतिका स्पोर्ट्स आणि ह्या ठिकाणी मात्र बिग षटकार. चेंडूची लाईन लवकर हिट केली आणि चेंडूला एका रेषामध्ये बिरखावून दिलं होतं. चेंडू मिडॉन सीमाच्या बाहेर जाणार. एक नेत्र दीपक षटकार. आता मात्र फलंदाज तेजस याच्या बॅटमधून. पुणे एकदा आकाश टू तेजस. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. हलक्यात बॅट फक्त चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जातं. चेंडू शॉर्ट मिळून येतो. फक्त एक धावेची मागणी होते. धावसंख्या वाढते ती 15. क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूचा सन्मान. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती हर्ष याला. 4थ्या षटकाला प्रारंभी धावसंख्या 15. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू मिडवून लॉंगॉनला येतोय. फक्त एक धावेची मागणी. हर्ष आपलं वैयक्तिक खातं खोलतो. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सकते ती 16. क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा आपण किसन फुलोरे यांच्या माध्यमातून पाहतोय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू पोल करण्याचा प्रयत्न. बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित येत नाहीये आणि याचं बराबर मला वाटतं 7वा फलंदाज झेल स्वरूपाने तेजस बाद होतोय.
नेक्स्ट फलंदाज प्रणित येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. अंदाज दोन्ही खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ब्लाइंड स्विंग थोडंसं डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न फलंदाज आकाश हर्षाचा. सोनादेवी टेमगर पुन्हा एकदा थोडासा मिसलँडिंग स्ट्रोक चेंडू आम्ही क्षेत्ररक्षकाला कॅच. अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 16च आहे ना. 16 आणि 8 फलंदाज मात्र तंबूचे आशेले आहेत. चला सोनादेवी टेमगर विपक्ष युतिका स्पोर्ट्स या दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेच नाणेफीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाने आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि लगेच नाणेफीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन रवी येतोय आणि गोलंदाज सांभाळतोय जयेश. चेंडू हॉपलीवर सुंदर असं ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडवरून लॉंगॉनला येतोय. फक्त एक धावेची मागणी रवीसाठी. संघाची धावसंख्या एक धावेने पुढे शकते ती 17. नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडशी निर्णय मात्र आता तो निर्णय कुठेतरी चुकीचा वाटतो. या ठिकाणी मग खराब चेंडू उत्तम प्रहार. पंच मात्र नो बॉलचा इशारा करतात. बिमार फेक झाली होती. खराब चेंडूची फेक झाली होती जयेश द्वारा. 1+1 अशा एकंदरीत 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते आणि निश्चितच फ्रीट असेल. आता मात्र परिपूर्ण बीट होते फलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी चेंडूवर नजर पाहायला मिळत नाही ती फलंदाजाची. पुन्हा एकदा जयेश. चेंडूला सुंदरसा स्वीप केलं तर अतिशय उत्कृष्ट फेक आपण पाहिली. डायरेक्ट हिट जातो त्यामुळे मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 20. 20 रन. लॉस ऑफ 8 विकेट. युतिका स्पोर्ट्स या संघाचा संगणक आणि सोनादेवी टेमगर या संघाचा संगणक आपण लगेच नाणेफीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे प्लीज. आता मात्र एक सुरेख फेक. अतिशय अप्रतिम चेंडू. उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अतिशय देखना पटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन माझ्या बाहेर जातो. नेत्रदीपक षटकार. फलंदाज हर्षाच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू. दिशाहीन चेंडू. स्मेअर मारा. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईट चिकफून करतात. एक अवंत धावणे संघाची धावसंख्या वाढते ती 27. पुन्हा एकदा स्वेर मारा. दिशाहीन चेंडू. स्वेर मारा होतो जयेश याच्याकडनं. वारंवार त्या चुका आपण पाहतो जयेश याच्या गोलंदाजीमधून. संघाची धावसंख्या एक धावेने पुढे शकते ती 28. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा आडव्या बॅटने चेंडूला खेळ मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटफळीमध्ये संपर्क झालं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 षटकांच्या अंती 8/28. शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता तो महेंद्र मागे. तालुका क्रिकेटमधलं एक जबरदस्त नाव आहे. महेंद्र मागे येतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड. उत्कृष्ट गोलंदाज आहे. मात्र शेवटचं अंतिम षटक आता तो पंचांकडे गाड घेतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज रवी याला. संघाची धावसंख्या ती 28. वेलकम मनोज.
थोडंसं मिसस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहिलं होतं. निश्चित चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कुठल्या प्रकारची चूक नाही. चेंडू शॉर्ट सिलिमिडॉनला जातोय. अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. 9वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आई सोनादेवी टेमघर या संघाचा. आज निश्चितच आई सोनादेवी टेमघरमधून सर्वच फलंदाजांना आपलं एफर्ट्स करण्याचं एक संधी प्राप्त झालेली आहे. आपलं परफॉर्मन्स करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि 9वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. शेवटचं शेपूट. आज सर्वांना एक सुवर्ण संधी होती आपलं परफॉर्मन्स करण्याची. चेंडूला सुंदर असा हुक केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. फेक मात्र कुठंतरी थोडीशी रॉंग एंड झाली होती. 1-2 धावा आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 30. 30 रन. लॉस ऑफ 9 विकेट अँड लास्ट ओव्हर. पुन्हा एकदा महेंद्र मागे. निश्चितच चेंडू आणि बॅट फळीमध्ये आपण संपर्क पाहत नाही याचं कारणही पाहिलं होतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. अंधेरे मी तीर चालके माफिक. कुठल्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाही आहे. चेंडूवरची नजर पाहायला मिळत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. 30 धावा धावपळकावर आहेत. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं होतं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 31. वेलकम मनोज. बरं आहे. आता मात्र निश्चित थोडासा आकोटाप्याचा चेंडूला सुंदर असं हुक केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन सीमाच्या बाहेर जातोय. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार येतोय. तर निश्चितच पुढच्या नाणेफीसाठी मी आमंत्रित करतोय सन्मान्य रमेशजी चौधरी आणि रोहित भाऊ चौधरी या 2 मान्यवरांना विनंती. या ठिकाणी मात्र पंच वाईटचा इशारा करते. अवांतर धावणे संघात धावसंख्या वाढते ती 36. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर आहे. 9-36. चला युतिका या संघाचा संगणक आपण लगेच याचं प्लीज. सुरेख चेंडूची फेक झाली होती. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क झाल्यानंतर निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. षटकातील शेवटच्या चेंडूची फेक करतोय महेंद्र मागे. वडक्याच्या अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातो. प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू वाडिश लॉंग ऑन रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केलं जातं आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. तर निश्चितच पुढच्या सामन्याची नाणेफेक उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केली जाणार आहे. मी आमंत्रित करतो या व्यासपीठ मंचावर आमंत्रित पाहुणे सन्माननीय रोहित भाऊ चौधरी आणि रमेश भाऊ चौधरी या 2 मान्यवरांना विनंती असेल का आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आमचा एकच वादा मोहन दादा. तर आपण टॉस करून घेऊया. आजच्या दिवसातला पाहतो आपण जॉयकुमार ट्रॉफी 2019 20चा हा पहिला दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना पहिल्या फेरीतला आपण आजच्या दिवसातला शेवटचा सामना म्हणजे एकीकडे टॉप 2वर असणारा युतिका तर दुसरीकडे पाहतोय आपण की एक यावर्षी दमदार कामगिरी करणारा सोनादेवी टेमघर संघ. तर हा कॉईन आहे. रोहिदास भाऊ चौधरी साहेब यांचे ते आपण नाणेफेक करून घेऊया. तर दोन्ही संघांना सर्वप्रथम दोन्ही मान्यवर शुभेच्छा देताना आपण पाहतोय या ट्रॉफीसाठी टेल अशी मागणी आहे पण येतोय हेड. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर सर्वप्रथम मनापासून स्वागत आहे युतिका स्पोर्ट्स संघाचा संगणक
यावर्षीचा जर विचार केला आपण सिटी क्रिकेटचा कुठल्याच संघाचं वर्चस्व आपण पाहत नाही आहे. आत्ताच एक सामना पहिला आपण आई कालुवे स्पोर्ट लोणारे संघाने सर्वप्रथम पहिल्या संघाला बाहेरचा रस्ता दाखवलं. तर सर्वप्रथम या स्पर्धेचे आयोजक करसन फुलोरे दादा यांच्या माध्यमातून हा सिटी क्रिकेटचा जो घमस्थान पाहतोय, काय बोलशील या आयोजनाबद्दल? आयोजन चांगलं ठेवलंय, आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. नाणेफेक जिंकलेली आहे. समोर एक अतिशय चांगला तगडा संघ आहे सोनादेवी टेमगराज संघ. सर्वप्रथम काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू. निश्चित फलंदाजी करण्याचा जो निर्णय आपण स्वीकारलेला आहे याचं मागचं काही रिझन की मात्र ज्या प्रकारे तुम्ही एका ट्रॉफी जिंकलेली आहे की नजर परत जयकुमार ट्रॉफी 2019वर असेल? हो नक्कीच, आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. म्हणजे एकूणच सोनादेवी टेमगड संघाचा होम ग्राउंडवर आहे आणि या होम ग्राउंडवर सामना जेव्हा आपण खेळतोय तर तो संघ एक बलाढ्य असतो. सामना क्रिकेट रसिकाला एक रोमांचक सामना पाहायला मिळणार का? हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. युवतिका स्पोर्ट संघाचा संगणक तर माझ्या समेत आपण पाहतोय किसन, माझा एक मित्र पण आहे, हँडसम चेहरा आहे आणि एक हास्य चेहरा आहे. सोनादेवी टेमगड संघाचा संगणक सर्वप्रथम जो प्रश्न त्यांना विचारला की करसन फुलेरे यांच्या माध्यमातून आपण जे आयोजन पाहतोय वन मॅन शोच्या माध्यमातून संपूर्ण सहयोग त्याच्या मित्रांनी त्याला दिलेला आहे, कसं वाटलं हे आयोजन आणि मैदानाच्या बाबत काय विचार असतील आपले? आयोजन खूप चांगले केले नाही. हा होम ग्राउंड आहे आमचा, इथे खेळायला तर मजाच येते. नाणेफेक जिंकली असती तर आपण काय स्वीकारलं असतं? आम्ही पण बॅटिंग घेतली असती. पण इथं मात्र सर्वप्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. 6 षटकाचा सामना आहे. समोर युवतिका स्पोर्ट सोनाली संघ जर बघितलं यावर्षी एक मेगा फायनल जिंकून क्रमांक 2वर काबीज आहे. या संघाला 6 षटकामध्ये किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा काय प्रयत्न असेल? संघ मोठा असो या छोटा ते बघायचं नसतं क्रिकेटमध्ये. आम्ही कमीत कमी त्यांना रनांवर रोखण्याचा प्रयत्न करू. किसन, माझा शेवटचा तुझा प्रश्न असेल, तू एक संगणकीय माध्यमातून तुझ्या संघासाठी 100% देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करशील काय? हो हो, टीमनी पण 100% दिला तर खूपच चांगलं होईल. ऑल दी बेस्ट. खूपच छान अशी दोघांची माहिती. तर मित्रांनो, इथं मात्र नाणेफेकीचा कॉल आपण पाहिलं, युवतिका स्पोर्ट सोनाळ्या संघाच्या बाजूने गेला आणि सर्वप्रथम त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथं मात्र सज्ज आहे आमची एकच वादा, मोहन दादा. धन्यवाद सुनील. तर पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय आणि पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नोमॅन्स प्रयत्न अतिशय दांडगा होता. झेल घेण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख होता, मात्र चेंडू आणि क्षेत्रक्षेत्रामध्ये व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. झेल सुट्टून जीवदान मिळतंय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद जयशाला मिळते आणि ह्याच दरम्यान जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक होते तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज जयशाला. जयश आपलं वैयक्तिक खातं खोलतो, संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 2. विजयासाठी 37 धावांचं एक मापक लक्ष्य. सलामी जोडी आपण पाहतोय धनेश इलेव्हन संघाची, जयेश आणि कुमार. चेंडूला स्विचिट केलं जातं, अतिशय उत्कृष्ट फटका. 1 बॉल पहिल्या टप्प्यावर चेंडू पॉईंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय चौकार. उत्कृष्ट फटका, प्रतिम फटका. आपण वंडरफुल स्ट्रोक जयशाच्या बॅटमधून स्विचेट केलं होतं. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता, प्रवास झाला होता, चौकार येतोय आणि या चौकारानं संघात धावसंख्या होती बिनबादचा. विजयासाठी एक मापक लक्ष्य फक्त 37 धावांचे. कुमार आणि जयशी सलामी जोडी धनेश इलेव्हन या संघाची. गोलंदाज अक्षय, सलामी गोलंदाज, लॉंग रनअप. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलंय, बघूया. लॉंग लेग रिझन सेमाकडे चेंडू ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय, चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या वाढते ती 10. संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते ती 10. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय स्ट्राईक रोल करतो. जयेश
पुन्हा एकदा चेंडूला स्विच हिट केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातो. ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय. व्हेरी बंडल पृष्ठ, व्हेरी नाईस स्ट्रोक आणि चौकारांची हॅट्रिक जयेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. कमी धावांचा उत्तम पाठलाग धनेश 11 या संघाकडनं. आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बिग 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 षटकार. साध्या वेळी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट जणू आपण पाहतोय. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क नव्हता. लाईन परिपूर्ण मिस झाला होता. जयेश चेंडूला स्विच करण्याचा असेल, रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर मित्र त्या चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. या ठिकाणी कुठेतरी थोडीशी लाईन मिस झाला होता, बीट झाला होता जयेश. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. विजयाच्या दिशेने वाटचाल आपण पाहतोय. 20 धावा धावपळ करावेत. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाजी द्वारा समाप्त भूषण. भूषण खराब चेंडू, उत्तम फटका. जसं प्रश्न तसं आपण उत्तर पाहिलं होतं. टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज चपळ चेंडूला सुंदररित्या पूल करतो. चेंडू मिडविकेट रिजन सीमाच्या बाहेर जातो. नेत्रदीपक षटकार येतोय. अतिशय देखणा फटका कुमार याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 26. चेंडूला सुंदरसा अपड्राईव्ह आपण पाहतो. उत्कृष्ट फटका होता. खोलवर टप्प्याचा चेंडू नीचे डिफेन्सिव्ह फटका केला होता कुमार. फक्त एक धावेची मागणी. धावसंख्या 27. विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. स्ट्राईक रोडकडे संधी ती जयेश याला. यानंतर बिग मॅच, बिग मॅच, बिग मॅच. अरुणजी मात्रे, प्रल्हादजी चौधरी ही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित झालेले. आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. वेलकम अरुणजी, वेलकम प्रल्हाद. विजयापासून फक्त 10 धावा दूर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. एक लो स्कोरिंगचा सामना आपण पाहत होतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला पूल केले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली वाडे. कॅच, उत्तम झेल कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज जयेश याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमा क्लिअर करण्याच्या नादामध्ये जयेश याचा मात्र झेल जातोय. बाद होणारा फलंदाज जयेश आहे. नेक्स्ट फलंदाज हेमंत येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. निश्चित एफर्ट्स उत्तम होता. प्रयत्न अतिशय चांगला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहिली होती. झेलपर्यंत पोचू शकला नव्हता क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहिलं होतं. सेफ लँडिंग झालं होतं चेंडूचं. आणि ह्याच दरम्यान एक धावही मिळते. धावसंख्या वाढते ती 28. विजयापासून 9 धावा दूर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. 1-28. आता मात्र स्ट्राईक रोटेटकडे संधी हेमंत याला. आणि नेहमीच जे आपलं अकाउंट आहे मोठ्या धावसंख्येने उभारणारा फलंदाज आहे हेमंत. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका. म्हटलं होतं मोठ्या धावसंख्येने आपलं अकाउंट ओपन करणारा फलंदाज आहे. 6 धावेने आपलं अकाउंट ओपन करतोय.
सुरेख फटका अपोलीवर चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केलं तर चेंडू मिडापरून लॉंग ऑफ रिझनमध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू सीमाच्या बाहेर जातो. विजयापासून फक्त 3 धावा दूर आहे. वेलकम जयहिंद पाटील, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चेंडूला पुल केलं होतं आणि सक्सेसफुल, व्हेरी नाईस स्ट्रोक. आणि ह्याच बरोबर धनेश इलेव्हन संघ एक सहज साधा सोपा विजय प्राप्त करतोय. हार्डलक आई सोनादेवी टेमकर इन गुड लक धनेश इलेव्हन कुक्षे. निश्चितच स्पर्धेतला फिनिशर ठरतो हेमंत, ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि बॅक टू बॅक 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले, तोच या स्पर्धेतला ठरतोय सामनावीराचा मानकरी. हेमंत, आपण स्टेजवर यायचं प्लीज. उत्कृष्ट गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाज विकेटची हॅट्रिक साधली होती आणि 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते, तोच या स्पर्धेतला ठरतो मॅनचा मानकरी. ओटो सुनील पवार. तर सामनावीर ठरतोय तो हेमंत हरड, ज्यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि त्यानंतर मात्र फिनिश केला सामन्याला 2 षटकारांनी. तर पाहतोय आपण व्यासपीठावर सामनावीरचा अवॉर्ड स्वीकारताना रोहिदास भाऊ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम देऊया ही ट्रॉफी हेमंत हरड याला. तर सर्वप्रथम पाहतोय आपण ट्रॉफी स्वीकारेल तर पाहतोय आपण ही सुंदर ट्रॉफी स्वीकारताना हेमंत हरड. त्यानंतर मात्र गिफ्ट हॅम्पर पाहतोय आपण स्वीकारताना अजून एक गिफ्ट हॅम्पर. त्यांनी आता 40+ सोनादेवी संघाचे कर्णधार कालुराम भोईर यांच्या शुभ हस्ते अजून एक गिफ्ट हॅम्पर. गुरुनाथ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बॅग पहिली देताना. तर निश्चित आपण 6व्या परत सामन्याकडे. इथं मात्र नाणेफेक जिंकून युतिका स्पोर्ट सोनाळे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. तर सोनादेवी टेमघर संघाचा कर्णधार आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सोनादेवी टेमघर संघाचा कर्णधार आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. किसन म्हात्रे अँड कंपनी, चला आपण वेळेचा विचार करायचा आहे. 2.5 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सोनादेवी टेमघर संघाकडे पाहतोय आपण खतरो के खिलाडी म्हणून ज्याची ओळख आहे तो सोनादेवी टेमघर संघाचा अल्ताफ शेख. त्यानंतर स्टायलिश डावकुरा फलंदाज शाहिद खान, किसन म्हात्रेसारखा एक महान ऑलराऊंडर, एकापेक्षा एक दिग्गज असे खेळाडू. तर युतिका स्पोर्ट्स सोनाळे संघाच्या माध्यमातून जर पाहिलं पण दर्शन यांचं नाव सर्वात प्रथम नंबर 1 वर घेतलं जाईल. ज्या प्रकारे एक महान ऑलराऊंडर आहे युतिका स्पोर्ट्स सोनाळे संघाचा. त्यानंतर अल्पेश डायमंड ऑफ भिवंडी. चला प्लीज विनंती असेल सोनादेवी टेमघर संघाच्या संघानिकाला लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या व्यासपीठ मंचावर सोनादेवी टेमघर 40+ संघातील उत्कृष्ट खेळाडू जयहिंद पाटील उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. जयहिंद पाटील यांचा आयोजकांच्या वतीने विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक करसाना फुलोरे, चितूजी फुलोरे यांच्या वतीने त्यांचं विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. जयहिंद चौधरी सोनादेवी 40+ या संघातील उत्कृष्ट खेळाडू आहे आणि या ठिकाणी त्याचं विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. दिनेश चौधरी, परेश चौधरी आणि महेश चौधरी या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमानायचं आहे. दिनेश, महेश, परेश या तिन्ही मान्यवरांना एक विनंती असेल आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमानायचं आहे. तर मित्र, बॅक टू नाव क्रिकेट आजच्या स्पर्धेतील एक बिग मॅच आपण पाहतोय. कडा संघर्ष, कडा मुकाबल्यावर काटोकी टक्कर, युतिका स्पोर्ट्स विपक्ष सोनादेवी टेमघर. तर बघूया पहिल्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय.
कशा प्रकारची गोलंदाजी होते याचं एक धावतं वर्णन करतील. निश्चितच ज्यांनी या स्पर्धेमध्ये आज सुरेख असा रंग भरला, सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकला, एक उत्कृष्ट पॉवरफुल ज्यांची कॉमेंट्री आहे, ऑल टू सुनील पवार. तर निश्चित मित्रांनो, आपण परत याच मैदानावर, याच व्यासपीठावर आणि याच संपूर्ण सजावटच्या माध्यमातून स्वर्गीय विनोद पाटील स्मृती चषक 2019चा आपण आनंद घेणार आहोत. 24 तारखेपासून आयोजक पाहतोय आपण शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय प्रवीण चौधरी साहेब, तसेच पाहतोय आपण वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आणि पिंडू पाटील यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन पाहायला मिळणार आहे. सिटी क्रिकेटचा घमासान तरी पाहू शकता आपण व्यासपीठावर सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना, त्यामध्ये सोनादेवी टेमघर संघाचे 40+ संघाचे संगणक काळूराम भोईर, वंडर ऑफ भिवंडी, षटकार किंग म्हणून ज्याची ओळख होती जगदीश नाईक, आणि याच मैदानावर अजून एक टेनिस क्रिकेटचा बिग शो कमिंग सून. स्वर्गीय काळूराम सेठ स्मृती व स्वर्गीय मोहन सेठ स्मृती चषक 2020. क्या बात है. किंग ऑफ किंग सोनादेवी टेमघर, नाना स्पोर्ट आयोजक सतीश चौधरी आणि पाहतोय आपण सोनादेवी टेमघर संघाचे सर्वेसर्वा दिनेश चौधरी आणि ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्या माध्यमातून बिग शो आपण याच मैदानावर कमिंग सून. इतर नवीन वर्षामध्ये नवीन क्रिकेटसाठी एक मोठा तोहफा. तर मित्रांनो, अजून क्रिकेट तर भरपूर बाकी आहे, पण आपण इथं मात्र एन्जॉय करतोय. जॉय कुमार 2019-20च्या या ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी. तर व्यासपीठावर पाहतोय आपण जे विराजमान मान्यवर आहेत, त्यामध्ये आपण खास जयहिंद पाटील साहेब, आदरणीय प्रल्हाद चौधरी साहेब, अरुण म्हात्रे साहेब, तसेच सोनादेवी मंडळाचे अध्यक्ष रोहिदास भाऊ चौधरी, उद्योगपती गोपीनाथजी चौधरी साहेब, तर आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्यासपीठावर जे आमचे प्रमुख मान्यवर आहेत त्यामध्ये आपण पाहतोय आदरणीय प्रल्हाद चौधरी दादांचं आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी जितू दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मी आदरणीय दिनेश दादा चौधरी आणि महेश चौधरी यांना आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन, सन्माननीय करसन फुलोरे दादा यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचे. तर पाहतोय आपण स्वागत आणि सत्कार होताना. त्यानंतर मात्र अजून एक आमचे मान्यवर व्यासपीठावर आहेत, आदरणीय अरुण म्हात्रे साहेबांचं परत आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. मी जितू दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पाहतोय आपण इथं मात्र स्वागत आणि सन्मान होताना आदरणीय अरुण म्हात्रे साहेबांचं जितू दादा यांच्या शुभ हस्ते. तर आपण लगेच जाऊया सामन्याकडे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सोनादेवी टेमघर संघाचा कर्णधार, कारण की पाहतोय आपण युवतिका स्फोट सोनाळे संघाचे धोनी सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहे. साहेब येतोय गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी, पहिल्या षटकाची सुरुवात करण्यासाठी. आणि इथं मात्र पाहतोय आपण गोरसईचा गौरव म्हणून ज्याचं नाव आहे तो सूरज जोशी, सूरज केने, सॉरी सूरज सज्ज होते खेळण्यासाठी. सोन्या चौधरी साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत, त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. सोन्या चौधरी साहेब आमच्या गावातील. तर आपण ऐकूया पहिल्या 3 षटकासाठी आमच्या मोहन दादा यांना गो टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील. तर एक पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. सलामी गोलंदाज आपण पाहतोय साहेब. तर सलामी जोडी सूरज केने आणि आकाश. तर निश्चितच युतिका स्पोर्ट्स या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं, विशेष करून जीत आणि दर्शन
चेंडूला पुल केलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली, पण कॅच उत्तम झेल कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज मात्र निश्चितच या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्यवर सन्माननीय योगेश चौधरी अर्थातच सर्वांचे नुराबाई यांचा देखील विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान होतोय. योगेश चौधरी यांचा देखील विशेष स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद. या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून लॉब केलं तर अतिशय देखना फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक. निश्चितच चेंडू सीमारच्या बाहेर जाणार. नेत्रदीपक षटकार येतो फलंदाज आकाशाच्या बॅट मधून. गावाची आई सोनादेवी पावते भक्ताचे या गो नवसाला.